मगाशी अनिलजी म्हणाले की कुणबी समाजाचं नेतृत्व आणि कुणबी समाजाला जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य केलं पाहिजे. अनिलजी, व्यासपीठावरच्या सगळ्या मंडळींना माहिती आहे, मागच्या वेळी पंचायत समितीची निवडणूक झाली. आमचे बंड्याशेठ देखील समोर बसलेले आहेत. पंचायत समितीला 20 पैकी 18 जागा शिवसेनेनं जिंकल्या आणि या 18 जागा जिंकल्यानंतर ते आणि मी मिळून कुठच्याही समाजाचा सभापती करू शकलो असतो. पण महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आमच्या मेघनाताई पास्टे इथे बसलेले आहेत, त्यांना सभापती केलं आणि शैलेश नावले इथं बसलेला आहे, त्याच्या काकाला मी उपसभापती केलं. कुठच्या समाजाचा रोष अंगावर येईल, कुठचा समाज मला दोष देईल यासाठी कोणाची पर्वा केली नाही. तर माझे कुणबी समाजाचे सहकारी जे प्रतिकूल परिस्थितीमध्ये काम करतात त्यांना देखील राजसत्ता मिळाली पाहिजे हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून सभापती आणि उपसभापती एकाच समाजाचं करण्याचं पहिलं धाडस जर कोणी केलं असेल तर हे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये झालं आणि रत्नागिरी तालुक्यामध्ये झालं. कुणबी भवनाला मदत केली, कुणबी भवन बांधून दिलं, हे माझं कर्तव्य आहे, ते मी केलंच पाहिजे. कारण या समाजानं मला 5 वेळा निवडून दिलेलं आहे. या समाजानं मला 5 वेळा निवडून देत असताना उदय सामंत हा आपल्या समाजातला आहे का याचा विचार कधी केलेला नाही. मग कुणबी समाज असेल आणि माझ्या तालुक्यामध्ये असलेले अन्य सगळे समाज असतील, यांनी कायमस्वरूपी उदय सामंतला स्वतःच्या समाजातला मानला. म्हणूनच मी विक्रमी मतानं अनेक वेळा विधानसभेमध्ये गेलो. आणि म्हणून मी माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये कोण कुठच्या समाजाचा आहे कधी बघितलं नाही. ठीक आहे, कदाचित माझी तक्रार तुमच्याकडे झाली असेल. आता असे तक्रार करणारे कोण असतात? ज्यांचं दुकान मी चालू देत नाही ते तक्रार करतात. परंतु समाजासाठी नाही तर मीच या सगळ्या समाजामधला आहे असं समजून माझ्यासारखा कार्यकर्ता काम करतो. आणि म्हणून मगाशी कोणीतरी संतोष तावडे आणि चंदन खानविलकरचं नाव घेतलं. हे माझे सहकारी आहेत. त्यांना फक्त मी सांगितलं आपल्याला कुणबी भवन बांधून द्यायचं आहे, ज्याचा खर्च जो काय आहे तो कशा पद्धतीनं करायचा हे माझं मी ठरवेन. आजपर्यंत त्यांनी किती खर्च केला आहे, काही पैसे घेतले असतील, पण कधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याकडे त्यांनी किती पैसे देणार आहे, कधी पैसे देणार आहे याचे विचार देखील केला नाही. आणि ते बांधणारे तावडे आणि खानविलकर होते, हा देखील आदर्श आहे. म्हणजे कुणबी भवन बांधलं कुणी तर ते तावड्यांनी बांधलं, कुणबी भवन बांधलं कुणी तर ते खानविलकरांनी बांधलं. त्याच्यामुळे माझ्या मतदारसंघामध्ये निदान कुठेही जातपात या जातीपातीला मी थारा दिलेला नाही. मगाशी गैरसमजाचा उल्लेख तुम्ही या ठिकाणी केलात, कुठेही मी काही वाईट केलं नाही. सगळ्यांच्या बैठका घेतल्या, सगळ्यांच्या बैठका घेऊन गाड्यांची व्यवस्था कशी करायची, गाड्यांची व्यवस्था करून लोक कशा पद्धतीनं मुंबईला जातील, त्यांची जेवणाची व्यवस्था झाली पाहिजे. जेवणाची व्यवस्था होत असताना त्याला त्रास होऊ नये यासाठी जिल्हा अधिकाऱ्याला समोर बसून मोर्चाला मदत करा म्हणून सांगणारा कोकणातला मंत्री पहिला उदय सामंत आहे. राजेश बंडल बरोबर आहे, तर रामभाऊ पण त्या बैठकीला होते. पण काय लोक गैरसमज पसरवतात की उदय सामंतनं मोर्चाला विरोध केला. या सगळ्या जनतेला माहिती आहे की उदय सामंत काय करू शकतो आणि उदय सामंत कशासाठी करू शकतो हे सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणून अनिलजी, मला देखील आपल्याला एक विनंती करायची आहे. तुम्ही देखील आज कुणबी समाजाचं फार मोठं नेतृत्व कोकणात न करताय याचा सार्थ अभिमान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. पण काही गोष्टी आपल्यासारख्या माणसानं देखील पडताळणी करून बघितली पाहिजे. आज तुमच्यामध्ये 1 वर्ष माझ्याबद्दल कटुता होती. ज्यांनी तुम्हाला सांगितलं त्याला थेट मी फोनवर घेतला, तुम्ही देखील त्याला साक्षीदार आहात. आणि त्या व्यक्तीला मी विचारलं, बाबा मी अनिल लवगड्यांबद्दल काय बोललो, मला कधीतरी कळू दे. तो म्हटला तुम्ही कधीच बोलले नाही. मी मोर्चाला कधी विरोध केला, ते म्हटले कधीच केला नाही. मग अनिलजींना कोणी सांगितलं? आता त्यांनी 3 नावं सांगितली, ते आता अनिलजी मी व्यासपीठावरनं सांगत नाही. पण हे राजकारण चांगलं नाही. एखाद्याला स्वतःच्या स्वार्थासाठी बदनाम करायचं आणि स्वतःची राजकीय पोळी भाजून घ्यायची असा उद्देश ठेवून उदय सामंतनं कधीही काम केलं नाही. तर अशा लोकांना अनिलजी, माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे की जे समाजामध्ये तेढ निर्माण करतात, जे स्वतःच्या स्वार्थासाठी समाजाचा उपयोग करतात, त्याला 4 हात बाजूला ठेवण्याची भूमिका देखील अनिलजी तुमच्यासारख्या कार्यकर्त्याने घेतली पाहिजे. आज इथे नावल्यांचा पुतण्या उभा आहे, त्याला कधीतरी बोलवा. आज संदीप इथं बसलेला आहे, त्याला कधीतरी तुम्ही बोलवा. या सगळ्यांना कधीतरी बोलून विचारा की त्यांच्या कुटुंबातले कर्ते पुरुष गेल्यानंतर त्यांच्यावर कधी कोणाचीही वाईट सावली पडायचा प्रश्नच उद्भवला नाही. आणि तशी सावली उदय सामंतनं कधी पडायला दिली नाही. पण याचा कधी मी बाऊ केला नाही. मी हे करतो, मी ते करतो, मी असं करतो. कुठच्याही व्यासपीठावरच्या आज कुणबी समाजाच्या व्यक्तीला जरी विचारलं तर मी त्यांच्या सुखदुःखामध्ये कायम सामील झालेला असतो. त्याच्यामुळे जे कोण गैरसमज पसरवतात त्यांना आपण खड्यासारखं बाजूला ठेवलं पाहिजे, या मताचा मी आहे. कारण शेवटी कटुता निर्माण होते आणि कटुता निर्माण एखाद्या समाजामध्ये झाली की एखाद्यानं वाईट केलेलं नसताना देखील त्यानं वाईट केलं अशा पद्धतीचा अपप्रचार करण्याची भूमिका
जी राजकारणात वाढते ती आपण सगळ्यांनी मिळून एकत्रपणानं बंद केली पाहिजे. आज मी अनेकांची व्यासपीठावर नावं घेतली, त्याच्यामध्ये संदीपचं नाव एवढ्यासाठीच घेतलं की या संस्थेचे पहिले अध्यक्ष बाळासाहेब माईंगडे होते, सुभाष केंद्रे होते, चिमाकांजी गुळे त्यांच्याबरोबर होते, गुणाजी मालप त्यांच्याबरोबर होते. आप्पांनी जरी माझ्या कुटुंबाचं कौतुक केलं असलं तरी आप्पा माझी ती जबाबदारी आहे की या लोकांनी बघितलेलं स्वप्न की मी जरी कुणबी समाजाचा नसलो तरी त्यांचं स्वप्न पूर्ण करणं ही माझी जबाबदारी आहे आणि या जबाबदारीच्याच भावनेतनं आज ही इमारत या ठिकाणी उभी राहील. आणि म्हणून कुणबी समाजाचं माझं नातं हे गेले 25 वर्षाचं आहे आणि माझ्या वडिलांचं आणि कुणबी समाजाचं नातं हे गेल्या 50 वर्षाचं आहे. त्याच्यामुळे कुणबी समाजावर अन्याय होईल किंवा कुणबी समाजाला कुठं वाईट वाटेल असं कृत्य माझ्याकडनं आणि माझ्या कुटुंबाकडनं कधी झालं नाही. आणि खरं तर आज मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमधनं 1 तारीख या सगळ्या लोकांनी ठरवलेली होती. राजेश मेंडलला आताच गाडीमध्ये देखील कळलं असेल, मला एकनाथ शिंदे साहेबांचा फोन आला आणि मला म्हणाले अरे मुंबईची महानगरपालिकेची निवडणूक सुरू आहे, तू रत्नागिरीमध्ये आहेस. मी त्यांना सांगितलं साहेब 2 तासात मी रत्नागिरीचा कार्यक्रम करतो आणि पुन्हा एकदा 12 वाजेपर्यंत मुंबईमध्ये पोहोचतो. मी आलो कशासाठी तर कुणबी बांधवांसाठी, त्या किसान भवनासाठी माझ्या हस्ते उद्घाटन करण्यासाठी आलो नाही तर तुमच्यासाठी मी वचनाची जी परिपूर्तता केलेली आहे ते पुन्हा एकदा तुमचे आशीर्वाद घ्यावेत याच भावनेतनं जानेवारीच्या 1 तारखेला मी तुमच्या समोर उभा आहे. खरं तर लोकप्रतिनिधी 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी सहसा तारीख कोणाला देत नाही. कारण 31ला जे जागरण होतं त्याच्यामध्ये त्यांना उठायला लेट होतं, मी चांगल्या अर्थानं सांगतो. पण मला ज्यावेळी सांगितलं की 1 तारखेला कार्यक्रम करायचा आहे, मी सांगितलं की माझ्या आयुष्यातल्या 1 जानेवारीची सुरुवात तर कुणबी समाजाच्या आशीर्वादानं होणार असेल तर माझ्या एवढा दुसरा भाग्यवान आमदार आणि मंत्री कोण नाही या भावनेचा आज या कार्यक्रमाला. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.